नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान आणि भरभराट नांदो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आपल्या सर्वांच्या स्वयंपाकघरात रोज प्रत्येक पदार्थात मीठ वापरले जाते. मीठ अगदी गोड पदार्थ जरी असला तरी सुद्धा त्यामध्ये चिमूटभर मीठ हे टाकावेच लागते. तरच त्या गोड पदार्थाला देखील चव येते. ज्योतिषशास्त्रातही मीठाला खूप महत्त्व आहे. अनेक वेळा अनेक ठिकाणी दृष्ट काढण्यासाठी देखील मीठ हमखास वापरले जाते. शास्त्रामध्ये मिठाला चंद्र आणि शुक्राचा कारक मानण्यात आला आहे. मिठाने एखाद्या व्यक्तीच्या सर्व समस्या दूर होऊ शकतात. आर्थिक अडचणी दूर करण्यापासून ते घरगुती त्रास, नजरबाधा, दृष्ट काढण्यासाठी मिठाचा वापर हा अवश्य केला जातो. वास्तुशास्त्रानुसार जर तुमची नोकरीतील प्रगती खूप दिवसापासून थांबली असेल, नोकरीत प्रमोशन मिळत नसेल किंवा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढला असेल आणि यामुळे तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची तुमच्या घराची प्रगती थांबलेली असेल तर तुम्हाला तुमच्या घरातील टॉयलेटमध्ये गुपचूप मीठ टाकायचं आहे आणि फक्त 30 सेकंदातच तुमच्या आयुष्यात तुम्हाला चमत्कार दिसेल. तुमचे आयुष्य बदलून जाईल. घरात चहूबाजूनी धनसंपत्ती, पैसा येऊ लागेल, कामातील अडथळे दूर होतील आणि घरात लक्ष्मी स्थिर स्वरूपात वास्तव करेल. घरात पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतील आणि घरात पैसा देखील टिकेल. तर हे मीठ आपल्या टॉयलेटमध्ये कशा पद्धतीने टाकायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. तसेच बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, आपल्या घरामध्ये सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा येते ती म्हणजे आपल्या बाथरूममधून आणि टॉयलेटमधून. आपल्या बाथरूममध्ये, टॉयलेटमध्ये सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा असते आणि दिवसभरामध्ये आपण अनेक वेळा बाथरूमचा दरवाजा, टॉयलेटचा दरवाजा हा उघडत असतो. अशा वेळी तिथली नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि आपल्या घरात अनेक अडचणी निर्माण व्हायला सुरुवात होते. जसे आपल्या शास्त्रातही सांगितले आहे की बाथरूमचा आणि टॉयलेटचा दरवाजा हा जास्त काळ उघडा ठेवू नये. जसे की अनेक वेळा आपण टॉयलेट किंवा बाथरूममध्ये जाऊन आल्यानंतर चुकून दरवाजा हा बराच वेळा उघडा राहतो आणि यामुळे घरामध्ये दोष निर्माण होतात आणि यामुळे घरात अनेक अडचणी निर्माण व्हायला सुरुवात होते. कारण बाथरूम आणि टॉयलेट हे दोन ठिकाणी आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जेचं स्थान मानलं जातं. कारण या ठिकाणी आपण कितीही स्वच्छता ठेवण्याचे म्हटले तरीही तिथे आपल्या शरीरावरची सर्व घाण तिथे निघून जात असते. त्यामुळे ज्या ठिकाणी घाण असते, कचरा असतो, घाणेरडा वास असतो, अशा ठिकाणी नकारात्मक ऊर्जा खूप जास्त प्रमाणामध्ये असते. कारण माता लक्ष्मीला स्वच्छता ही अत्यंत प्रिय असते. जसे की पहा, टॉयलेट आणि बाथरूम मधील घाणेरडा वास, नकारात्मक ऊर्जा आपल्या पायामार्फत आपल्या सर्व घरामध्ये पसरते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये अनेक अडचणी, दोष निर्माण होऊ लागतात. जसे की पहा, आपल्या घरामध्ये सर्व काही सुरळीत चालू असतं, परंतु घरामध्ये अचानक वाद व्हायला सुरुवात होते. घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणं होतात. घरात अगदी किरकोळ किरकोळ गोष्टीवरून छोटे छोटे वाद मोठ्या वादात याचे रूपांतर होते. घरात पैशांच्या अडचणी येतात. आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये टिकत नाही किंवा आपल्या घरामध्ये आजारपण हे वाढत जाते. आपल्या घरातील सदस्यांना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही. आपली कोणतीही गोष्ट ही मनासारखी घडत नाही आणि जर कोणतीच गोष्ट आपल्या मनासारखी घडली नाही, आपल्या घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग बंद झाले, आपल्या कामामध्ये अडथळे निर्माण झाले आणि घरातील पैसा विनाकारण आजारपण किंवा कोणत्याही किरकोळ गोष्टीवर वाया जाऊ लागला, तर साहजिकच घरातील व्यक्तीमध्ये चिडचिडेपणा वाढतो आणि घरात वादाचे प्रमाण देखील वाढते. घरामध्ये कुठलंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नाही. यामुळे आपल्या कुटुंबाची, मुलांची प्रगती देखील खुंटत चालत असते आणि म्हणूनच आपल्याला आपल्या टॉयलेटमध्ये आणि बाथरूममध्ये एक मूठभर मीठ ठेवायचं आहे. यामुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्ती, इडापिडा ही नष्ट होईल. तर तुम्ही हे मीठ आठवड्यातील कोणत्याही दिवशी ठेवू शकता. हे मीठ ठेवण्यासाठी तुम्हाला एक काचेचं भांडं घ्यायचं आहे. मग तुमच्याकडे काचेची वाटी असेल, काचेचा ग्लास असेल तर अशा पद्धतीचं भांडं तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला खडे मीठ भरायचं आहे. इतर कोणत्याही धातूचं भांडं तुम्हाला मीठ ठेवण्यासाठी अजिबात वापरायचं नाही. कारण मिठाचा प्रभाव हा चंद्र आणि शुक्र ग्रहाशी येतो आणि आपण इतर कोणतेही धातूचे भांडं किंवा वाटी वापरली तर आपले हे दोन्ही ग्रह खराब होऊ शकतात आणि परत आपल्याला आपल्या प्रत्येक गोष्टीत अडचणी निर्माण होऊ शकतात. आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात, पैसे येण्याचे मार्ग बंद होतील आणि घरातील पैसा हा विनाकारण खर्च होऊ शकतो. म्हणून या उपायासाठी तुम्हाला फक्त काचेचं भांडं वापरायचं आहे. कारण का, असा हा धातू आहे, त्यातून कोणत्याही ग्रहावर काहीही परिणाम होत नाही. म्हणजेच न्यूट्रल काच हा धातू आहे.
हा उपाय करण्यासाठी तुम्ही खडे मिठाचाच जास्तीत जास्त वापर करण्याचा प्रयत्न करा. परंतु नसेल खडे मीठ तर तुम्ही बारीक मीठ घेतलं तरी सुद्धा चालेल. ते आपल्या काचेच्या वाटीमध्ये भरायचं आहे आणि आठवड्यातील कोणत्याही दिवशी तुम्ही ही वाटी तुमच्या बाथरूममध्ये आणि टॉयलेटमध्ये ठेवू शकता. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते. दर आठवड्यातील शनिवारी तुम्हाला ते मीठ तिथेच बाथरूममध्ये टाकून पाणी ओतून द्यायचं आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, हे मी ज्यावेळी तुम्ही बाथरूममध्ये किंवा टॉयलेटमध्ये टाकत आहात, त्यावेळेला तुमच्या हाताचा स्पर्श त्या मिठाला होता कामा नये. याकडे आवर्जून लक्ष द्या. कारण मिठामध्ये आठवडाभराची आपल्या घरातील टॉयलेटमधील, बाथरूममधील नकारात्मक ऊर्जा साठलेली असते आणि जर तुमचा हात त्या मिठाला लागला, तर परत ती नकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरातून सर्व घरामध्ये पसरू शकते. म्हणून त्या मिठाला स्पर्श न होता तुम्हाला ते मीठ बाथरूममध्ये आणि टॉयलेटमध्ये टाकून पाणी ओतायचं आहे आणि पुन्हा एकदा दुसरं नवीन मीठ जे आहे तर ते तुम्हाला वाटीमध्ये भरून ठेवायचं आहे. असं म्हणतात की मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची सर्वात जास्त शक्ती असते आणि म्हणून आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितले जाते की आपण स्वयंपाकघरामध्ये जे मीठ वापरतो तर ते देखील जास्त काळ उघडे ठेवू नये. स्वयंपाकामध्ये मीठ वापरून झाले की लगेच मिठाचा डबा बंद करून ठेवून द्यावा, जेणेकरून ते मीठ कुठलीही नकारात्मक ऊर्जा ही आकर्षित करणार नाही. कारण हे मीठ आपण खात असतो आणि जर या मिठामध्ये काही नकारात्मक ऊर्जा आकर्षित झाली तर त्याचे वाईट विपरीत परिणाम जे आहेत तर ते आपल्या शरीरावरती देखील होत असतात. म्हणून मिठाचा डब्बा जो असतो तो जास्त काळ उघडा ठेवू नये. तसेच या मिठामध्ये कुठलीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू नये किंवा मिठाने कुठलीही नकारात्मक ऊर्जा आकर्षित करू नये. यासाठी मिठामध्ये आवर्जून 2 लवंग आणि 1 हिरवी वेलची आवर्जून ठेवावीत. यामुळे आपलं मीठ शुद्ध आणि पवित्र राहतं. म्हणून जर तुमच्याही मिठाच्या डब्यामध्ये तुम्ही अजून 2 लवंगा ठेवल्या नसेल तर आवर्जून ठेवायला सुरुवात करा. त्याचबरोबर आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपण जे मीठ वापरतो तर ते देखील काचेच्याच बरणीमध्ये ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. प्लास्टिकची बरणी जी असते तर ती चुकूनही मिठासाठी वापरू नये. तसेच जर तुमच्या घराघरातील कोणी दीर्घकाळ आजारी त्रस्त असेल, पुन्हा मिठाचा उपाय हा आवर्जून करू शकता. त्यासाठी तुम्हाला काचेच्या भांड्यात मीठ ठेवायचं आहे आणि जी व्यक्ती आजारी आहे, आजाराने पीडित आहे, त्या व्यक्तीच्या डोक्याशेजारी तुम्हाला ठेवून द्यायचं आहे. हे मीठ आठवड्यातून एकदा बदला आणि पुन्हा नवीन मीठ घाला. असे केल्याने त्या व्यक्तीचे आरोग्य हळूहळू सुधारताना दिसू लागेल. तसेच आर्थिक प्रगतीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी सुद्धा घरात पैसे येण्याचे मार्ग मोकळे होण्यासाठी, घरात पैसा हा स्थिर राहण्यासाठी आपल्या शास्त्रामध्ये एक उपाय सांगितला जातो. हा उपाय आपल्याला का करायचा आहे? जर तुमच्याकडे पैसा टिकत नसेल, तुमच्या हातातून जर जास्त प्रमाणात पैसा खर्च होत असेल किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही भरपूर कष्ट आणि मेहनत करताय, परंतु तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल, पैसे येण्याचे सर्व मार्ग बंद झालेले असेल, उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नसेल, तर यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला एका काचेच्या भांड्यामध्ये थोडंसं मीठ घ्यायचं आहे. त्यात 4 ते 5 लवंगा ठेवा आणि हे भांडं घराच्या कोणत्याही कोपऱ्यात ठेवा. यामुळे घराची आर्थिक प्रगती वेगाने होत जाईल असे मानले जाते. म्हणून हा उपाय देखील तुम्ही आर्थिक प्रगतीसाठी आवर्जून करू शकता. कारण मीठ घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि लवंगा या माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्याचे काम करतात. म्हणून एका काचेच्या वाटीमध्ये खडे मीठ घेऊन त्यामध्ये 4 ते 5 लवंगा ठेवून ते आपल्या घराच्या हॉलच्या कोणत्याही एका कोपऱ्यात तुम्ही नक्कीच ठेवून द्या. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये मुलं असेल, सतत चिडचिड करत असतील, हट्टीपणा करत असेल, मुलांना वारंवार नजर लागत असेल किंवा तुमच्या घरामध्ये एखादी मोठी व्यक्ती आहे ती सुद्धा जर जास्त प्रमाणामध्ये चिडचिड करत असेल, अगदी कोणत्याही गोष्टीवरून जास्त चिडचिड होत असेल, तर तुम्हाला त्या व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये दररोज दररोज चिमूटभर मीठ घालून अंघोळ करायची आहे. यामुळे नकारात्मक ऊर्जा ही नक्कीच दूर होते. त्या व्यक्तीला काही नजर दोष लागलेली असेल, काही बाहेरची बाधा असेल, तर ती देखील त्या उपायाने दूर होते. आणि म्हणून तुम्ही हा उपाय देखील करू शकता. त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार जर जर तुमची नोकरीतील प्रगती खूप दिवसापासून थांबली असेल, मग घरातल्या कर्त्या पुरुषाची असेल, तुमच्या मुलांची असेल, जर नोकरीतील प्रगती ही थांबलेली असेल, तर घर स्वच्छ करताना पाण्यात थोडे खडे मीठ टाका. हे काम तुम्ही रोज करावे. असे नाही तुम्ही रोज आठवड्यातून एकदा किंवा 2दा देखील केले तरीही चालेल. तुम्हाला खूप जास्त सकारात्मक चांगले बदल झालेले तुमच्या घरात पाहायला मिळतील. घरात मिठाच्या पाण्याचा पोछा लावल्याने धन मिळण्याची शक्यता निर्माण होते. तर असा सुद्धा तुम्ही एक उपाय जो आहे तर तो करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला प्रत्येक शनिवारी आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावरून मिठाचा उतारा आवर्जून करायचा आहे. कारण प्रत्येकाला नजरबाधा जी आहे तर ती होत असते. बऱ्याच वेळा आपण घरातून बाहेर जातो, बाहेर एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर तिथली जागा चांगली नसते आणि तिथलेच दोष, नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती आपल्याला लागत असतात.
आणि तुम्ही म्हणाल विज्ञान कुठल्या कुठे निघून गेले आहे आणि तुम्ही असे उपाय सांगता, परंतु हे वैज्ञानिकदृष्ट्या सुद्धा सिद्ध झाले आहे की मीठ नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणामध्ये शोषून घेते. त्यामुळे आपण बाहेरून कोणत्याही जागेवरून आपण आलो, कोणती जागा कशी आहे हे आपल्याला माहिती नसते आणि तिथली नकारात्मक ऊर्जा आपल्या सोबत आपल्या घरामध्ये येते, आपल्या शरीरासोबत राहते. यामुळे आपल्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात आणि म्हणून प्रत्येक शनिवारी आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्ही एक चिमूटभर मीठ घेऊन 7 वेळा उतरवून ते पाण्यामध्ये तुम्हाला टाकून द्यायचे आहे. तर अशा पद्धतीने हे छोटे-छोटे मिठाचे उपाय जे आहेत, तर ते तुम्हाला आवर्जून करायचे आहेत. हे उपाय केल्याने त्याचा तुम्हाला खूप सकारात्मक परिणाम बघायला मिळेल. त्याचा तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त नक्कीच फायदा होईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब देखील नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.